प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायक भक्तवास स्मरे नित्यम् आयुष्य
पिताची उग्र सण महाराजांचा खून माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला तेव्हापासून माझा दरारा साऱ्या त्रिभुवनावर पसरला. कडे कपारी गरजू लागला. माझे नाव काऊ जय टाक्षणी तेहतीस कोटी देवांचा देवेंद्र सुद्धा कापू लागतो. माझी बहीण देवकी हिचे लग्न मी मोठ्या थाटा माझ्या पार पाडतो. मथुरा नगरी लग्न सोहळा मोठ्या थाटा माझ्यात पार पडत होता. त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथात बसून चालली होती आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्याच वेळी आकाशवाणी झाली. काय म्हणे माझा हाडवळी आणि या भूतलावर जन्माला येणार रथातून खाली उडी मारली. देवकीची वेळी धरली. रथातून बाहेर खेचली. मानेवर शस्त्र ठेवायला जातात वासुदेव मला शरण आला. अरे कंस राजा देवकीला मारू नको. तिच्या पोटी होणारी बाळ मी तुला वाचणार देवकीच्या 6 बळांचा शिळ्यावर आपण प्राण घेतला. 7वा बळराम गर्भपात होऊन द्वारकेत गेला आणि 8वा काय करावं या 8व्याचे आले लक्षात. माझी मांडलेली बहीण पुतणा हिलाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवतो. प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो. पुतणा हे पुतणा मी तुझ्यावर एक काम देतो. सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्यानंतरच्या काटाचा वध करून जायचं. ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत पुतळा.
ही कहा पुतळा एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. पाहूया या सुंदर स्त्रीनं तर गोकुळामध्ये प्रवेश केलेला. पाहूया पुढे काय घडतंय ते पाहूया. कशासाठी आला तिथे? नंदा राणी यशोदा, मी तुझ्या बाळाचे मुखदर्शन घेण्यास आले आहे. मी मथुरेची राहणार आहे. माझे पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेतात स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी वर आले आहे. मी ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृतधारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळाला बांधल्यास तो अमर होईल. दे दे तुझे बाळ दे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीला या यशोदाबाईवर मोहपाशाने निर्माण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आणि क्षणाचा विलंब बनवला होता. लगेच त्या ठिकाणी एक अक्रांत अशी पुन्हा राक्षसी लगेच प्रगट झालेली आहे आणि त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि आपल्या स्तनातून ही पुन्हा राक्षसी त्या बालकाला विष प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. पहाटे पुनवेच्या राती लारवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे पुनवेच्या राती लारवून कोंबडा आरो
राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी वरुण
आले सर्वजणी. पण आपण आपला माल विकणे मथुरेलाच का जायचं? गोकुळामध्ये आपल्या मालाला हवा तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळात नेता मथुरेला नेतो. हो ग, बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती ही तीच चालू आहे. जो तो उठतो आणि मुंबई गाठतो. आणि गावची म्हातारी माणसं गैरसंबलतात. पण काही तर सगळं विकून परदेशी स्थायिक व्हायचा विचार करतायत. असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल हे सगळं विकून परदेशी मिरवायला? अगं बाई, स्वतःची जमीन दुसऱ्यांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या जमिनीत व्यवसाय करतात. आणि आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी भोळी, खरंच भोळीच आहेत. एक साधं उदाहरण घ्या ना. जमिनी आपल्या, बाजारपेठा आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय कोणाचे? आणि ते तर त्यांना समजलं नसेल. हो बघ. आता ते आपण सारं थांबवलं पाहिजे, नाही तर आपल्यासाठी आपल्याला पाहून राहावं लागेल. याचा विचार नक्कीच आपले कोकणाची करतील. तिथे आपण तिची प्रेम माया, ममतेचा स्वच्छ भाव, ते माझं कोकणचं गाव. सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव, तेच माझं कोकणचं गाव. आणि एक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शवणारे नाव तेच माझं कोकणचं गाव. निराय कामे करून चटणी बघ रावडी करून कुणाचीच करत नाही भेदभाव, तेच माझे कोकणचे गाव. पोरीनो, हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतंय, पण कोकणामध्ये राहिलंय कुठे काय? अगं, ते सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचं विसरता काय? हो ग, पण बाजार जायला मावशी हवी. तिच्याशिवाय बाजार तेव्हा दाखवणार कोण? हे राधे, मावशी ग मावशी घाट. अरे त्यांना तूच मार बघ. मावशी, अगं मावशी ग मावशी. कोण ग? अगं मावशी, मी चंद्रा. चंद्रा, अगं सकाळ सकाळ काय काम काढलंस? अगं मावशी, आम्ही पोरी पोरी मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. बाजारी जायचंय होय? मग आले हा. लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची
हो दमले. काय मंडळी थंडी वगैरे आहे की काय? थंडी नाही आहे ना? बरं बरं, सगळे मजेत आहेत ना? आणि हो, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असू दे, जरा ह्यांच्याकडे बघते, नाहीतर माझ्या नावानं बोल बघतील. अगं बाय 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 बाय. अगं हे पोरीनो, अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? आम्ही मुली मुली मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. असं होय? अगं मग जायचं ना? अगं मावशी, आम्हाला बाजारची वाट मुळीच माहित नाही. अरे बापरे, तुम्हाला बाजारची वाट माहितीच नाही? अगं बरं ठीक आहे, मी तुमच्या सोबत बाजारला येते. अगं पोरीनो, बाजाराला जायचं खरं आहे का? जे नेसलंय ते दिसतंय मलाही आणि यांनाही दिसतंय ना हो. जे नेसलंय ते दिसतंय. अगं पण घेतलंय काय? अगं मावशी सांगितलंच पाहिजे का? अगं माझे बिटुकले बाई, हे सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ? अगं मावशी, तारा करतो बघ सुरुवात. अगं हे तारा, जरा येऊ दे ना तुझा वारा. अगं काय घेतलं ते सांगशील का? दारोदारी सडा शिंपुनी खुलवीत जातो दिन सारा. वा 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 वा. दारोदारी साडा शिंपायला सुरुवात केला नाही तुम्ही, अजून साडा शिंपडता का? आमच्याकडे कुठला साडा नाही काय, आमच्याकडे सगळीकडे लादी आणि कोबा आहे. हा, अगं पुढे सांग. दारोदारी सडा शिंपुनी खुलवीत जातो दिन सारा. मी आहे गवळ्याची तारा. वा वा. डोळी घेऊन ताकाचे मार चालली बघ बाजारा. तू ताक घेतलाय? हो मावशी. फारच छान माल घेतलाय सा. चल हो माग. अगं हे हुंदरा, काय नाही सुंदरा, अगं मावशी, काय घेतलंय काय बाजाराला? सांगते बघ. सुंदर सुंदर म्हणून मजा येणार साऱ्या गोपी. हो का? सुंदर सुंदर म्हणून मजा येणार साऱ्या गोपी. किती नाही म्हटलं तरी बाजारात आहे पोटी. बाजारी जाण्याची आमची हौस नाही मोठी. बाई ती माझी सुद्धा आहे. हा, बाजारी जाण्याची आमची हौस नाही मोठी. तू घेऊन डोईवर चालली बेगी नटी. अरे वा 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 वा. हो किती नटीवाने दिसतेस. चल हो माग. अगं हे हिरे, अगं मावशी, एवढी नरमलेस का? नाही ना? काय घेतलेस काय बाजाराला? सांगते ऐक. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने, पण आम्हा गवळणीची पाड होते कोंबडीच्या बांगेने. बाई म्हणजे तू अजून कोंबड्याच्या मांगे बरोबर उठतेस? हो मावशी, बघा बघा बघा, बघितलं का बाबांनो? अजून कोंबड्याच्या बांगे बरोबर उठते. तुम्ही कधी उठताय? अलारामच्या घाडाला नाही ना? हा. अगं आता पुढे सांग. हो सांगते ऐक. किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा. तो तर आम्हा नारी जातीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. बरोबर ना काकीनो? बरोबर ना? आता पुढे सांग. किती आवरून झाली तरी उशीर होतो सारा. किती आवरून झाली तरी उशीर होतो सारा. दूध विक्रीसाठी आठवते कितवी गवळण हिरा. अरे वा 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 वा, फारच छान माल घेतलाय का? चल हो माग. अगे राधाबाई, काय गं मावशी? काय घेतलंय काय बाजाराला? सांगते ऐक. गाई गुरांच्या अंबरण्याने होती दिवसाची सुरुवात नवी. वा वा. गाई गुरांच्या अंबरण्याने तिची कोंबड्याच्या भांगेने झाली. तुझी गाई गुरांच्या अंबरण्याने. हो मावशी. फारच छान. आता पुढचं सांग. गाई गुरांच्या अंबरण्याने होती दिवसाची सुरुवात नवी. कोकिलेच्या आवाजाची सुस्ती म्हणजे मंजूल गाणी. मना मनाची गुंपुनी मोती फुलतील राणा राणी. द्यायची माठ घेऊन चालली बघ राधा राणी. वा 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 वा. मी काय म्हणते, दही जास्त हलकं नाही आहे ना? नाही गं मावशी. ती जड आहे. अगं दिवसेंदिवस तुझी उंची कमी होत चालली म्हणून विचारलं. चल हो माग. आता सगळ्यात आल्या ना? तर राहिले ना? तिला विचारायला पाहिजे का? अगं हे चंद्रा, ऐका मावशी. अशी एका कोपऱ्यात का उभी आहेस? काय गडबड नाही ना? नाही बघ मावशी. मग काय घोटाळा नाही. काही नाही ना? मग अशी शांतपणे का उभी आहेस? बरं ते सारं जाऊ दे, तू काय घेतलंस ते सांगायला नको? सांगते आई. सुख दुःखाच्या बांधून गाठी येते पदरा अडून. ते बाई साळ्यांचंच आहे मामानं, बरोबर ना? सुख दुःख हे पदराला दडूनच ठेवायला लागतं आणि नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायला लागतं, बरोबर ना? आता पुढे सांग. सौभाग्यासाठी झटता दिसत आई सडवली. हो का? मावशी, बाईचं बाई पण जणू तिजडीचं कपा. अगदी बरोबर बोलली, अगदी बरोबर बोलली. बाईचं बाय पण हे जणू तिजोरीचंच कपाट आहे. आता या कलियुगातील तुम्ही
या घटना ऐकतायत. तिकडे बलात्कार झाला, तिकडे अत्याचार झाला. म्हणजे काय आहे, बलात्कार करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हे बाईचं बाई पण आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे की नाही. म्हणजे ते तिजोरीचंच कपाट आहे. उद्या आज त्यांच्यावर वेळ आले, उद्या आपल्यावर पण येऊ शकते. बरोबर ना दादा? हा, म्हणूनच अगदी बरोबर बोलीस. हा, बाईचं बाई पण हे जरूर तिजोरीचंच कपाट आहे. अशी सांगता ऐकून रे. बाईचं बाई पण जणू तिचं कपाट. चंद्र नावाची गवळं मी भरून घेतलंय. लोणी गातो का? वा 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 वा, हा, अरे छान घेत मान घेतलाय. अरे चला तर. आता काय झालं म्हणजे काय? आम्हा मुलींना विचारलं, तू काय बोलतो सांगितलं नाही बघ. अगं माझं काय मेलीच, कशात काय आणि फाटक्यात काय सांगितलं पाहिजे बघ. एवढा हट्ट आणि माझ्याशी. बरं ऐका हा पोरीनो, पोरीनो तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. पोरीनो तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. मी आणलाय खवा. बाई खावा. जरा बाजूला व्हा, थोडीशी येऊ दे हवा. अगं पोरीनो, हा यमुनेचा घाट की नाही फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. हालो अगं हे मावशी, नवा गंध नवा आनंद, दररोज सुखाला स्पर्श, आणि तुझ्या येण्यानं बघ साऱ्या तुझ्या मित्रांना झालं हर्ष. म्हणून काय म्हणतो मावशी, मावशी तुझे मित्र सन्माननीय श्री शाहीर नंदकिशोर आगरे, तुझे मित्र शाहीर नंदकिशोर आगरे यांच्याकडून 151 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. आणि मावशी त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी एक छानसं सुंदर असं नाव घे भाऊ. आई आग्रे साहेब ते आहेत पुढे, असू दे. आता आग्रे साहेब तुम्हाला माहितीच असतील, माहिती आहेत ना. एक नामवंत तुरेवाले शाहीर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे मित्र आग्रे साहेब. साहेब नाव आहे का? कसं आहे ना, मृदुंग आणि नमन यांचं एक वेगळंच नातं आहे. बरोबर ना बाबांनो? आता तुम्हाला माझ्यापेक्षा खूप माहिती आहे. नमन आणि मृदुंग यांचं वेगळंच नातं आहे. आता तुमच्यासारखी लोक म्हणतात मृदुंगावर थाप पडत नाही तोपर्यंत नमनाला मजाच नाही, हो ना. म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. सात शृंगार करूनी चालले आम्ही मथुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना बाबांनो. म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि आग्रे साहेब सदैव राहो आमावरी. तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. अगं हे मावशी, त्याचप्रमाणे किरण मालक यांच्याकडे सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. किरण मालक, किरण राव नाव आहे का? तर चौफेरी वाड्याला 7 खांब, चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. नेसली साडी लवकरच आले. हे गाव कोणतं आहे? नेसली साडी लवकरच आले खालगाव या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. आता पडले तिकडे पाऊस नका. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दारा शेजारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाटे शेजारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटी आणि वाटीत तूप. तुपासारखं किरण रावांचं रूप, रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसे सदा बहारदार. पण किरण राव तुमच्यासाठी काय मुगड आहे माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं. आज मावशी दिलदार जोडी महेश खाणेकर व संदेश धामणे यांच्याकडून सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. दिलदार जोडी महेश घाणेकर, संदेश धामणे. आता या दोघांचं पण एकत्रच नाव घ्यायचंय का? हो, नाव काय बोललात? महेश आणि संदेश. महेश राव आणि संदेश राव नाव आहे का? तर नाही नाही म्हणताच मध्येच आली एक ट्विस्ट. काय आली? काय आली? काय ट्विस्ट? नाही नाही म्हणताच मध्येच आली एक ट्विस्ट.
खालगाव या गावी आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी भरली गाडी लवकरच आले खालगाव या गावी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी बरं का मंडळी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. आणि आज नाव घेते अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. महेश महेश संदेश राव आणि सतीश राव मी तुमची मांजर आणि तुम्ही दोघे माझे बोका. तुम्ही माझे बोका. महेश पांचाल यांच्याकडून सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी पारितोषिक आणले आहे. महेश पांचाल. महेश राव नाव आहे का. हाती घातला चुडा आणि साडी नेसली पेशवाई नवी. हाती घातला चुडा आणि साडी नेसली पेशवाई नवी. महेश राव एक आहे ना घरी मग ही मावशी कशाला हवी. अगले पोरीनो हा यमुनीचा घाट की नाही फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग. बाजारास जाणं
पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि ती म्हणाली, विष्णू कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालताय, त्यावर काहीतरी मार्ग काढावा. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेन.
तोच मी अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडली कवरदे. पण हो, त्या कवसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला जाणारे दही दूध बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, आलो रे देवा आलो. आशीर्वाद असो. कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटपाट करून मथुरे नगरी जातो. तो न जाऊ देता आपल्याच गोकुळात राहिला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांवर संपवित आहे. देव बाप्पा, एवढीच ना कामगिरी? जाऊया पण तुमच्या वनात. येतो मी. अरे गंगा, अरे सुदामा, देव बाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? अरे देवबापाने सांगितली कामगिरी ऐकली. हा मग अरे पण काय, या 16 सहस्र 108 कवलणी आणि आपण फक्त दोघे जण, आणि ही कामगिरी कशी काय होणार आपल्याच्या? अरे वेडायस काय? म्हणजे अरे परंतु आपल्या देवबापांची आज्ञा आहे, बरोबर. आपल्याला तर कामगिरी पार पाडलीच पाहिजे. कामगिरी आपल्या करावीच लागेल. हा मग पण आपण ही दोघांनी होणार नाही म्हणून काय म्हणतो तुला, तुझ्याकडून काय जोडीचं आहे काय? अरे वेडा आहेस तू. हा, हा. एवढा काय घाबरतोस? अरे आपल्या जोडीचा तो बोबड्या. अरे वा 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 वा, बोबड्या. त्याला आपण बोलवूया. बोलवून घे. ठिकाणी मिळून आपण ही कामगिरी पार पाडू. अरे आपली कामगिरी पण होऊन जाईल. हा, मार लवकर, हात मारून घे. आता जवळ असेल काय बाबा सांगता येणार नाही बघ. बोल. इथूनच हाक मार बघ, जवळ असेल तर लवकर ये. बघतो बघतो. हाक मार लवकर. अरे बोबड्या रे बोबड्या. छे. अरे इथे कुठे जवळच नाही अजून. नाही, इकडे कोणतरी बोमटलं बघ. हा नाही तो बोबड्या नाही. नाही काय? नाही बघतो. अजून जरा जोर लाव. अरे बोबड्या रे बोबड्या. गांधीला लावा. अरे बोबड्या, अरे लवकर ये लवकर. अरे बाबा पुढच्या वाजत गाई वाचला बोलले गाई वाचला बोलले. अरे बाबा, काही वाचलं असू दे, पण बाप बोबड्या कशा आहे बघ, लवकर ये. अरे काय म्हणतो काय? अरे हो लवकर ये
ए सुधाले तुम्हाला काय दोघांना मला येत आहे का एवढी मोठी गाय तू आणलीस तरी कुठून बोलावी? अरे बाबा जवळची गाय नाही आहे ती तुम्हाला काय सांगू अरे बाबा इत्तलपुंजी काय अरे इचलकरंजी असेल. बरोबर याची भाषा तशी आहे. नाही, इचलकरंजी म्हणतो. अरे या माझ्या पोलाला त्या गायचा लय झालास तुझा काय सांगू सुधाले मी काय म्हणतो गायचं दूध कोण काढतो रे? अरे मी याला हा पोलच काढतो तुला काय पोल काढतो? अरे हा पोल काढतो सकाळ संध्याकाळ पण लोकांना आम्हाला नाता मारते. तो पिऊन माजलाय बघ कसा तो. माझं बघ मेल्याच्या त्यालेकलं बघ माझं एक पिशवी अशी गेली आणि एक अशी मेला आहे. पोरा आहे का कोण आहे? अरे मेला अमावस्याच्या रात्री जन्माला या मुलं थगला घोटाला झाला तुला काय सांगू म्हणजे अल बाबा त्याच्या मिठीवर जाऊ नको अल हा मेला पोल माझा एकच्या एक लालाचा पोल आहे हा लाडाचा. पण माझा जरी पोल असला तरी या पोलाचं कलम काय चांगलं नाही एवढ्या लहान पोराचे अल कलम पण चांगलं नाही आणि मेल्यावर संस्कार पण चांगलं नाही संस्कार सुरू करायला पाहिजे सर त्याच्यावर. अरे काय कुठं ठांगठाव तुला सांगू आपल्याला रात्री 12:30ला अमावस्याच्या रात्री जन्माला आला तो आला आपल्याला मिशी सकटच आला अति मोठी गलबल झाली मिशी सकट त्याला वाकडा तिकडा आला त्यामुळे त्या मेल्याच्या मिच्या सगळ्या वाकल्या जाण्या अति सगळी गंमत झाली मेल्या एवढा त्यांच्या लहानात काय नुसता बुजबुज करीत होता काय करीत होता वरच्या लहानात होता काय बघ तुझी हंबरते भाऊ. अरे बाबा आंबलते तिला जाऊ दे. हे बघा सकाळी आपण धाला काढलेल्या आहेत बरोबर ना गायच्या धाला येवतील काल गायला येवतील बाल सांगतील ना हे तुझाले याला गायवर बसव बापले पोलाला गाय घेऊन गेलाय वाचवलाय बरोबर होय दारा पण काढून ये. मी याला काय कुणबी भावनाच्या दरवाज्यात आला काय याला जायला एकदा मेल्या सकाळी उद्घाटन झालं तुला काय फिक्स कापाय सांगितली होती मी यालाच नाही तर एकदा येणार नाही तर दुसरा कुठला जागा खरोखर बाबा तुझा पोर म्हणजे अजगलीत नाही बाबा. अल अजगलीत म्हणजे काय तुला सुद्धा मी सांगू गायने 4 लिटर दूध दिलं ना. 4 लिटर. 4 लिटर म्हणतो आज तुझ्या याची पाणी 4 लिटर काय? दूध काढलाय. कालच ना 4 लिटर हा का पाणी ओतून ठेवलं का नक्की ना सुधाले काय करतो? बोल तथा माझा लय छान आहे पण कलमाकडनं गेला म्हणजे अरे मेल्याचं कलम चांगलं नाही म्हणजे काय म्हणतोस तरी अरे काय करतो? खोटा म्हणजे एक नंबर बाबा काय बघे सांगता. अरे बाबा काय कुठं थांबतोय मोठं घालून करून घेताय. वा वा कोण म्हणतो काली करून घेत आहे. अरे मी एवढा त्याला शिव्या घालतो एवढा का कंटाळलाच का त्याला. अरे कंटाळलो म्हणजे सुधारल्या काय तुला सांगू मला सांग हा माणसाच्या जन्मात आलाय ना बरोबर ना मला सांग द्वापार युग गेलं सतयुग गेलं त्रेता युग गेलं
थगलीत येवल्या युगातली थगली माणसं मानव प्राणी कथा होता. म्हणजे थच युगातली माणसं कशी होती? का रे? अतिशय चांगली होती का अगदी चांगली नाही? होती. आणि आता हा कुठलं युग आहे? कलियुग आहे. कलियुग आहे ना. मेला ह्याला कलियुगाचाच वाला लागलेला आहे. बाबा आपण सर्व कलियुगातले जाऊ. अरे वा, होय कलियुगातला हा होत तर बरोबर आहे. पण मला सांग, हा मानव प्राणी हा कलियुग आलं तरी सुद्धा सुधारणार नाही. कसं काय? आता थोड्या दिवसानं ग्लोबल वॉर्मिंग आलं ना, डिस्काउंट थकलं डिस्काउंट सगळी अल्तन होऊन जाणार आहे. मला सांग, त्या माणसासाठी परमेश्वराला वेगवेगळं अवतार घ्यावं लागलं का नाही? परमेश्वर हा एकच आहे. आपण कोण रामाची सेवा करतो, कोण श्रीकृष्णाची सेवा करतो, कोण एकविरा देवीची सेवा करतो. हे सगळं देव हा एकच आहे. देव हा निराकार आहे, निर्गुण निराकार आहे. पण माणसाला तो आतापर्यंत समजलेला नाही. माणूस काय करतो माहित आहे काय? नुसती ह्याची कुठंतरी कुतवत काल, त्याचं काहीतरी वाईट लेख आणि नुसता देखावा करतो. आता तरुण वर्ग, महिला वर्ग, हा तरुण वर्ग तर लयच नुसता वेगळ्या दिशेनं व्हावलाय. बरोबर ना? यासाठी आई वडिलांनी आपल्या चांगले संस्कार केले पाहिजेत. माझा सुद्धा हा पोल आहे. पण काय असतं माहिती आहे काय? स्वतःचीच पोलं तो मोठा असतो ना, त्यांची पोला सुधलत नाही. का सुधलत नाही? जगात सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोलतो पाशानं. अशी अवस्था माझी झालेली आहे. बरोबर ना? तर काय माहिती आहे काय? आपल्या जीवाचं जर सार्थक या ठिकाणी करायचं असेल तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो. आपल्या या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत. त्या महिलांनी आपल्या आई वडिलांचा आदर करायला शिकलं पाहिजे. याला कसला माझा आदर करतो? महिलांनी थातल्याचा सुद्धा तितकाच आदर केला पाहिजे. बरोबर ना? आपल्या जवळजवळ हे तरुण वर्ग आहे. जवळजवळ ज्यांची पिढी 40-50च्या आसपास झालेली आहे, त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ज्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये टिपून नसेल ते सगळ्यात श्रीमंत घल. बरोबर ना? नुसता बंगला पैसा हलका असून उपयोगाचा काय? आपल्या महिला त्या जाखमता देवीची काय वती घालतात, काय महालक्ष्मीची वती काय घालतात, काय श्रीदेवीची वती काय घालतात. नुसत्या वत्या घालून काय होणार नाही. तर आपण तन मन धन करून, धन अल्पल करून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. सगळ्या समाजाची सेवा केली पाहिजे. माझ्या या जाका देवीतल्या पंचक्रोशीतल्या लोकांनी आज आपल्या सगळ्यांना एकत्र तनाने मनाने चांगली सेवा करण्यासाठी एवढं चांगलं अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण कोकणामध्ये मोठं थबागलं भवन नसेल असं माझ्या लोकांनी बांधलेलं आहे. त्या माझ्या कुलबीर लोकांना धन्यवाद देवा तेवढं कमी आहे. कारण आपण सगळी लोक कसं गेलं काय झालं माहित आहे काय? मेलं माझं सगळं बांधव ना असंच मेलं धुकेगा नाही झाल्यामुळे वाट लावून गेला नाही. काय म्हणतो? तुला आम्ही इथे कशासाठी बोलवलं? कशासाठी बोलवलंय? वाटतंय. अरे बाबा कशासाठी तेच सांगतोय. कशासाठी बोलवलंय? अरे आपल्या इथे आपले श्रीकृष्ण देव आले होते. देव पप्पा आले होते. मग? अरे बाबा कशासाठी आले होते? अशासाठी नव्हे, त्याने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली बघ. कामगिरी सांगितली नाही? जास्त मोठी नाही. कसली कामगिरी सांगितली? कामगिरी 16,108 गौरांचा मेळा म्हणजे. तुझा बापूच मेला सांगणार नाही तर कोण मेला याला कोण आहे का? कोण आहे? कोण मेला? अरे मेला नव दमाव घोलका. हा थांब 16,108 गौरांचा मेळा तो थाटमाट करून मथुरे नगरी चाललाय. मग तुला हा कोण आहे का? कोण आहे? पुसी नाही त्याला दूध पिंटून हा फुला आहे, बाबू फुला आहे आणि पोरगा सुटला आहे. 8 गौरांचा मेळा तो थाटमाट करून मथुरे नगरी चाललाय. तो मथुरे नगरी न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे. असं म्हणतोय? आपल्याला पार पाडायचे. काय म्हणतोय काय? हा, मग? अरे पण त्या लवलानी हात तुटतोय. रवी असतोय निळा रवाचा, देई जारा
अगं सावकाश सावकाश चला हा बाजाराला. अरे त्या अरे म्हटलं दूध दूध म्हणते का दूध गावची दूध घ्या म्हणते. अरे मी काय म्हणतो काय म्हणतो गवळणी बघितलं ना. अरे लय भाली एकदम लवलं भूक लागली. आम्हाला बाबा भूक लागली बघ. आता म्हणतोय त्यांच्या घोळक्याचा. घोळक्यात काय काय आहे घोळक्यात. अरे दही दूध तूप लोणी सर्व काय म्हणतोय काय तू का तू. अरे नुसतं मातावर मात आहेत तर जा लवकर घेऊन ये. त्याच्यातला एक मात पलवूनच आणतो. जा लवकर. काय केलं काय केलं. अरे माझा माठ फोडला. आता बाजाराला काय देऊ मी. बाजाराला कपचे घेऊन जा. तुम्हाला काय लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का. काय काय कुठला मडका कुठला. अरे त्यांनी स्वागत माझं पाठ पडलं. त्याला पण घ्या. लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का. म्हणजे निर्लज्ज सदा सुखी म्हणतात तुम्हीच का. काही घ्या अगदी काय हे मला तुम्हाला काही लाज म्हणतो. कुठलं ऐकले तो आम्हाला ओळखलंच नाही. नाही ओळख. तुम्हाला ओळखायला काय तुम्ही अमिताभ बच्चन आहात. अमिताभ बच्चन दिसतोय. पटपटी आहे तू दे. अरे एवढा घाबरतो कशाला इकडे तू. अरे काय काय चाललंय का इथे. पण भेटलंय नाही. तू जेवण वाढणार आहेस. कशाने जेवण कशाने वाढणार आहेस. म्हणजे तू आम्हाला ओळखलंच नाही. अरे कसं ओळखणार. अमिताभ बच्चन आहात का. हे दररोज जाते म्हणते ओळखलं. अजिबात ओळखलं. अगं मावशी आम्ही कृष्णदेवांच्या सवंगडे आहोत. असं मी काय करू. तू काय करू म्हणजे मावता का कोण आहे. बाजाराला जाता येणार नाही. बघ जाता येणार. अरे पण का. चे 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 अगं तुम्ही बाजाराला हे आपल्या गोकुळाचं दही दूध बरोबर बरोबर आहे. तुम्ही त्या मथुरा नगरी जाता. अरे ते काय आहे आम्हाला बाजार भाव तिकडे जास्त मिळतो म्हणून मी रोज दही दुधाचे मार्ग घेऊन गोकुळात जाते. जाता येणार नाही. तुम्हाला आता जाता येणार नाही. त्याला कारण काय माहितीये. तो मथुरेचा कंस राजा फार उन्मत्त झालाय. बापरे. आमच्या गोकुळामध्ये येऊन नाही वस्त्र कापण्याचा सूर सपाटा लागला नाही बाई. हो लय डॅमेज. म्हणून तुला बाजाराला जाता येणार नाही. आमच्या कृष्णदेवांचा हुकूम आहे. एवढंच आहे ना. आमचा कायदा आहे. काय म्हणती. अरे एवढंच आहे ना. पण एवढंच आहे. बरं ठीक आहे. अगं हे पोरीनो अगं ह्या वेड्यांच्या सांगण्यावरूनच कशाला एवढं सांगू. चालून चालून आपल्याला फार धक्का लागलाय. सिरियसली काय घेत नाही बाबा. तू इथेच थांब. इथं थांबू. आम्ही देवबापांना लवकर पाठवून देतो. बघ लगेच पाठव. लवकर पाठवतो. ठीक आहे ठीक आहे. वाचन चल ह्यांच्या धागाती जा. बापरे सुदामतल गेले. लवलं कुटाच्या पहिल्यानं बघून घेतो. बसल्या 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 बसल्या. बापरे हाय
हाय भाऊचे हाय बोबडेराव अहो कसं काय हाय सगळं एकदम बरोबर आहे. सगळं बरोबर आहे ना सगळं बरोबर मग आहे. आता तुमचं इथे काय हाय माझं इथं काय आहे मावते मला थांब. ह्या थकल्या लवलनी बसल्या ना अरे माझ्याच पोरी आहेत त्या बसणारच बस झालं. हा कुठं दुर्गवाडीतनं आलाय का काय? अरे ते इथलेच आहेत यांचं नाव सुद्धा माहितीये का काय नाव आहे? श्रीधर आगरे हा अरे बा, आता एवढे पैसे लावले म्हटल्यावर नाव नको घ्यायला बोलो 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 बोलो. मग जरा नाव घेऊ का हा घे 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 श्रीधर साहेब थांब नाव घे 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 घे. तुझं पण घ्यायचं की काय नको पण त्याच्यासाठी लावावे लागतील पिन काढायचा म्हणत होतो मी तो. नाही येणार तो आता नाव आहे तर कणकण कुठे बडबड माती उभारल्या भीती शितारले खांब आत्याबाईंच्या पोटी जन्माला आले राम 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 गेले शेतात शेतात नांदले अरडी अर्डी मराला वर्डी कशाला आली? अरडे असतात की नाही अर्डी अर्डी हा शेतात आले अरडे अरडीच्या झाल्या कडी कडीचं काढलं तेल तेल ठेवलं कढई त्यात टाकली चिवडा ना बुंदी बुंदी टाकली तर मोबड्या हा. चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील कडू दे कडू दे. चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील अन श्रीधर साहेब तुमचं नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील शब्दही अपुरे पडतील बापरे बरं त्यांचं नाव झालंय बरोबर. तुझं घ्यायचंय माझं नको घेऊ. मग आता जातोस ना मला सांग ह्या सगळ्या लवलनी बसल्यात ना हा दिसतायत ना तुला बसायला काय झालंय? अरे बापरे म्हणजे इथे घोड अडलंय का इथंच खोल आलंय. तिथे घोड अडलंय पण ती काय माहितीये मला बसताच येत नाही बसता येणार नाही. बसता येतच नाही तर बसू कुठून तुला बसता बसावत लागत नाही तर वरचं 1500 रुपये कट करून टाकेल. अरे बाबा मला बसताच येत नाही तर बसू कुठून जा ना बाबा. अगं हे पोरीनो अगं चला तर तुला मला सांगितलेली कामगिरी पार पडली दिसत नाही. आता आपणच जाऊन विचारले पाहिजे. राधे मीरा तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे? आम्ही आलो गोकुलातून आणि जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ 12 मार्गाने एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. श्रीविष्णू भगवान असे नसतात मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याचे विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते पण राधे खरे आहे. जेव्हा वायुदेवाच्या घोड्याने धुरला उचलला तेव्हा साला अलंकार कुंडकीला बाजून ठेवला आणि ह्या आठवतात त्या समोर धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकता राधे? देवकीचा मी बाळ आहे ग देवकीचा मी बाळ आहे ग जन्मगती गाना
हो, आम्ही तुम्हाला शरणारे आहोत. कशावरून एखाद्या गाईच्या वस्त्रावरून. का तुम्हाला रडलं आहे? आम्हाला लेकराच्या दिलेलं वचन पूर्ण कर. हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी काना
छत्रपती कंसराज घरी करूया घेतलो नाही त्या यत्न करता तुम्हा दोघांना घेऊन जाण्यासाठी आलोय आपण सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम तुला घेऊन आलोय आपण चांगले पाहुणचार करूया ठीक आहे तुम्ही मामा पण मी